जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आजा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आई ये आलास? काय ग डोक्याला पट्टी का? काही नाही रे, जरासं डोकं दुखत होतं, बाकी काही नाही. तू बस, मी पाणी आणते. पक्का ना? हो रे बाबा. डॉक्टरकडे जाऊन आलीस का? अरे एवढ्याला काय करायचंय डॉक्टर? घे पाणी घे. अगं आई काय ग? थांब इकडे बस बस. सावकाश. काय झालं? हा काय ग? काही नाही रे, सरळ डोळ्यापुढे अंधारी आली इतकंच. कसं काय अचानक? काही नाही रे, तू बस, मी जेवणाचं बघते. तू कुठेही जाणार नाहीस, तू बस इकडे, मी बघतो जेवणाचं. अरे तू दमून आलायस, मी करते ना जेवणाचं, तू बस बरं. आई तू इथेच बसणार आहेस, तू कुठेही जाणार नाहीयेस. तू असं हट्टी असतो एक नंबरचा. इथेच बसायचं, मी बघतो जेवणाचं. ओके? बघितलं हा किती काळजी घेतो माझी. आई फ्रेश फ्रेश गरमागरम जेवण रेडी आहे, घ्या. मस्त जेवून घे आणि मग आराम कर. घे सुरू कर. हे काय तू घेतोयस ना? अगं मी घेईन, तू आधी जेवून घे. नाही रे, माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. जेवून घेणार आहेस का मी भरवू तुला? हट्टी आहेस एक नंबरचा तू. झालं ना व्यवस्थित? पण एक सांगू? बोल ना. तू लवकर लग्न करून टाक. म्हणजे कसला विचार करतोयस एवढा? काही टेन्शन आहे का? नाही का, कसलं टेन्शन? एक केस आहे, त्याचेच विचार डोक्यात आहेत. कुठली केस? नवरा मिसिंगची कंप्लेंट आहे. अरे बापरे, मग लागला का शोध? चालू आहे शोध. काय अवस्था झाली असेल रे त्या बाईची नवरा हरवल्यावर. घरी कोण कोण असतं तिच्या? ती एकटीच असते, नोकर आहेत सोबत. लवकर शोध रे बाबा. आई तुला सगळ्यांचीच कशी ग काळजी, स्वतःची मात्र काळजी घ्यायची नाही. हे बघ, माझी काळजी घ्यायला माझा लेक आणि सून आहे, कळलं? आला होता का सूनबाईंचा फोन आज? नाही आला, आणि मी पण करायचं म्हटलं तर राहूनच गेलं बघ. अरे नेहाचा फोन आहे ना, मग उचल ना. आई तुझ्या सुनेचा कॉल नाही आहे हा. मग कोणाचा फोन आहे? थांब मी आलोच.
हा बोला. कुठे आहात तुम्ही? मी घरी आहे. ओ सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? काही काम होतं तुमचं? तुम्ही म्हणाला होतात ना की माझा कोणावरती संशय आहे का म्हणून. काय आहे? खरं तर घरातल्या गोष्टी मला जगासमोर आणायच्या नव्हत्या, म्हणून याआधी कधी बोलले नाही. किती काही झालं तरी मीरा धनंजयची बहीण आहे ना. तुम्हाला मीराबद्दल सांगायचं आहे का? हो, तिच्याबद्दल. मिस्टर अजय, मीराचं लग्न झालं नाहीये. तिच्या भावाचं हे घर असून सुद्धा ती या घरात राहत नाही. याचं कारण माहितीये तुम्हाला? कारण तिचं राहणं, तिचं वागणं धनंजयला न पटण्यासारखं आहे. नेमकं काय सांगायचं तुम्हाला? सगळं मी फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही प्लीज घरी याल का? म्हणजे सविस्तर बोलता येईल. मिस्टर अजय, प्लीज. काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला. कदाचित यातूनच तुम्हाला काही धागेदोरे सापडतील. मी येतो. या तुम्ही, मी वाट बघते. आई, मला जरा कोणाचा फोन होता? मला निघावं लागेल, अर्जंट काम आहे. पण उशीर करू नकोस रे, लवकर ये. मला उशीर होणार आहे. तू जेवून घे आणि झोप मग. बरं, पण तुझ्या जेवणाचं काय? आई, तुला बरं वाटतंय ना? हो रे, तू नको माझी काळजी करूस. पण हे बघ, आता लवकर जा. नक्की? हो, नक्की. सावकाश जा. बोलतो मी सांगतो त्याला. बोलतो. अरे अजय, काय एकदम इमर्जन्सी? हा, जरा ड्युटीवर जावं लागतं. मला माहिती आहे तू कामात असतोस, तुला वेळ नसतो. आपण प्रत्येकानं आपल्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कशाबद्दल बोलता तुम्ही? काकूंची तब्येत कशी आहे? आईची? हो. आई ठीक आहे. का? काय झालं? काय नाही रे, मागे मार्केटला गेली होती आई काहीतरी आणायला. तिथं तिला चक्कर आली. नशीब ही तिथं त्यावेळेला होती. अरे बापरे, आईने मला काय सांगितलं नाही. भाऊजी, अहो तुमच्या कामाचा व्याप माहितीये काकूंना. त्यात आणखी ही काळजी नको म्हणून नसेल सांगितलं. काय रे, काय झालं? नाही, कामाला निघालं होतं, पण आता विचार करतोय जायचं की नाही. आई पण ना, एकदा सांगायचं होतं. हो, माझं काम महत्वाचं, पण ती पण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे ना. तर फक्त माझा विचार करत राहणार. हे बघ, ऐक. तुझ्या कामाला चाललायस तिकडे तुझा. अरे आम्ही आहोत ना. हो ना भाऊजी, नका काळजी करू, माझं लक्ष असतं. आता तू नीट जा, डोक्यातनं सगळं काढून टाक. जातो, आम्ही आहोत. थँक्यू. अरे थँक्यू काय, शेजार कशाला असतोय?
हां, इन्स्पेक्टर साहेब येते, आले की मला कळव. नमस्कार. मॅडमना भेटायला आलोय. एक मिनिट सर, मी मॅडमना कळवतो. काय झालं? मॅडम फोन घेत नाहीत, कदाचित बिझी असतील. मला सांगितलं होतं मॅडमनी तुम्ही येणार आहात म्हणून, आणि आल्यानंतर कॉल करायलाही सांगितलं होता, पण आता ते फोन घेत नाहीत म्हणजे बिझी असणार. मला सांग, गेल्या काही दिवसात तिथे कोण कोण आलं होतं? ते हॅलो मॅडम. सर आले का? हो मॅडम आलेत. त्यांना आतमध्ये पाठवून दे. हो ठीक आहे. सर, मॅडम तुम्हाला आतमध्ये बोला. शरद, या ना साहेब. साहेब, तुम्हाला माझं नाव लक्षात आहे? मॅडम कुठे? त्यांच्या रूम मध्ये. बोलाव त्यांना. हो, तुम्ही बसा ना साहेब. नाही, मी बाहेर थांबतो. मॅडम, आत येऊ? येस. मॅडम, इन्स्पेक्टर आले. आलेच. त्यांना चहा कॉफी विचार. हो. आणि ऐक, या 2 गोष्टी घेऊन जा. साहेब, मॅडम येत आहे. मला सांग, गेल्या काही दिवसात घरी कोण कोण आलं होतं? म्हणजे तसं कोणीच नाही. पटवर्धन साहेब आणि मीरा मॅडम आल्या होत्या तेवढंच. हा, आणि विकी आला होता. आणखी कोणी? नाही, कोणीच नाही. कोणाचे कॉल? नाही साहेब, इथे तर कोणाचेच कॉल नाही आले. साहेब, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? काही नको. असं कसं?
काहीतरी घ्यावंच लागेल प्लीज. कॉफी. चल. बसा. सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे इथपर्यंत यावं लागलं. ऍक्च्युली कसं सांगू तेच कळत नाहीये. धनंजयचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही, त्यामुळे ना मनात खूप शंका येत आहेत माझ्या. मी तुम्हाला आधी पण विचारलं होतं तुमचा कोणावर संशय. आधी खरंच माझा कोणावर संशय नव्हता, पण काही गोष्टीचे कनेक्शन्स मी लावत गेले आणि मला काही गोष्टी कळत गेल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी फोनवर डिस्कस करता येण्यासारख्या नव्हत्या. शरद, आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटेल की मी याच्या समोर का नाही बोलले, पण शरद धनंजयच्या खूप जवळचा माणूस आहे, एकदम खास. काही गोष्टी त्याच्यासमोर डिस्कस करणं योग्य ठरणार नाही, कारण धनंजय परत आला तर उगाच आमच्यामध्ये वाद नको म्हणून. इट्स ओके. तिवारीने काही सांगितलं का तुम्हाला? नाही, त्यांनी अजून तरी काही सांगितलेलं नाही. धनंजय सरदेसाईंना त्यांनी ऑफिसला ड्रॉप केलं, त्यानंतर पुढे काय झालं त्याला माहित नाही असं त्याचं अजूनही म्हणणं आहे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलंय, बघूया काय बोलतो का. पण तिवारीवर तुमचा संशय काय? कारण त्यांनी धनंजय सरदेसाईंना शेवटचं पाहिलं, त्यानंतर त्यांना कुणीही पाहिलेलं नाही. पण तिवारी हा पण धनंजयच्या मर्जीतला माणूस आहे. म्हणजे तुमचा त्या दिवशी फोन आला त्याच्यानंतर मी तिवारीला गुजरात बॉर्डरला पाठवलं आणि त्याला विचारपूस पण करायला सांगितलं. माहिती त्यांनी विचारपूस केली सुद्धा, पण काहीच इन्फॉर्मेशन नाही मिळाली. मला नाही वाटत तिवारीने काही केलं असेल. ते चौकशी पूर्ण झाल्यावरच ठरवता येईल. बाय द वे, तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. हो, मला मीरा सरदेसाई बद्दल सांगायचं. त्या दिवशी तुमच्या समोर तिने माझ्यावरती आरोप केले. म्हणजे स्वतःचा भाऊ गायब असतानाही केवळ माझ्या द्वेषापोटी ती जे माझ्याशी वागली, याने मी खूप हर्ट झाले मिस्टर अजय. तुम्ही थेट आणि स्पष्ट सांगा काय. सांगते, स्पष्टच सांगते. अगदी मीराने सांगितलं तसंच. ती खोटं बोलत नव्हती. आयडियल बहीण भावंडांचे संबंध आहेत त्यांचे, म्हणजे कुणालाही त्यांच्या नात्याचा हेवा वाटेल इतपत. पण वरून हे सगळं चांगलं दिसत असलं तरी त्यामागे खूप मोठा स्वार्थ आहे. हा बंगला, ही कन्स्ट्रक्शन कंपनी, हे सगळं पूर्वीपासून नव्हतं. धनंजयने हे सगळं उभं केलंय. ही फाईल आहे, ह्याच्यामध्ये त्याचे आत्तापर्यंतचे सगळ्या स्कीम्सचे डिटेल्स आहेत. तुम्हाला रेकॉर्डला लागेल म्हणून मी काढून ठेवले होते. प्लीज. अगदी लहान सहान स्कीम पासून SNP कन्स्ट्रक्शनची सुरुवात झाली. धनंजय खूप ॲम्बिशियस होता. त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं. धनंजयचं असं म्हणणं होतं की बिझनेसमध्ये जी काही ग्रोथ होतीये ती राणीमुळे. मला विचाराल तर राणीमुळे धनंजय ओव्हर ॲम्बिशियस होत होता.
कसला विचार करताय? काय नाही. पण ह्यात मीरा सरदेसाईंचा काय स्वार्थ? धनंजय बिझनेसमॅन असला तरी खूप इमोशनल आहे. नाती जपायला त्याला आवडतं. बहिणीचे सगळे हट्ट पुरवले त्याने, पण ही फायदाच घेत होती. कधी वर्ल्ड टूर, हे कर ते कर. हा अल्बम आहे, प्लीज तुम्ही बघा ना. मीरा कधीच एका जागी नसायची. आज इथे तर उद्या तिथे. मी ह्याचे स्नॅपशॉट घेऊ शकतो का? हो प्लीज. तुम्हाला लागतील म्हणूनच त्या 2 गोष्टी काढून ठेवल्या होत्या.